महिलांचं पोट बाहेर का येतं? लटकणारे पोट कमी करायचे आहे? मग आजच सुरू करा हे 15 साधे घरगुती उपाय. नमस्कार मैत्रिणींनो, वाढलेलं पोट आत घालवायचं आहे. मग आज मी जे सोपे उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही मनापासून केले तर कोणताही त्रास न होता तुमचं पोट हळूहळू आत जायला मदत होईल. एक गोष्ट सांगा, कधी असं तुमच्यासोबत झालंय का? एखाद्या कार्यक्रमात वाढलेलं पोट झाकण्यासाठी आपण सारखं दुपट्टा किंवा साडीचा पदर पोटावर घेतो आणि अशा वेळी मग मनात एकच विचार येतो, मी जरा सडपातळ असते तर किती बरं झालं असतं. यात तुमची काहीच चूक नाही. मासिक पाळी, हार्मोन्सचे प्रॉब्लेम आणि स्ट्रेस या वाढलेल्या पोटामुळे आपण महिला त्रस्त होतो आणि पोट कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधू लागतो. पण खरं तर 4 दिवस उत्साह दाखवतो आणि नंतर सोडून देतो. आज आपण कोणताही कडक डाएट न करता, उपाशी न राहता आणि जिममध्ये घाम न गाळता स्वयंपाकघरातल्या साध्या गोष्टी वापरून असे खात्रीशीर उपाय पाहणार आहोत ज्याने तुमचे पोट नक्कीच आत जायला मदत होईल. तुमचं स्वतःच्या शरीरावर आणि आत्मविश्वासावर खरंच प्रेम असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1, मॉर्निंग ड्रिंक, ओवा आणि लिंबाचं पाणी. अनेकदा महिलांचे पोट बाहेर येण्याचं मुख्य कारण असतं सकाळी उठताच रिकाम्या पोटी बेडवर गरम चहा आणि सोबतीला बिस्किटं खाणे. खरं सांगायचं तर इथूनच आपल्या पोटाचं आरोग्य बिघडायला सुरुवात होते. यामुळे पोटात ॲसिडिटी वाढते आणि पोटाला सूज येते. सकाळची वेळ ही आपल्या शरीराला रिफ्रेश करणारी वेळ असते. यावेळी जर तुम्ही चहाऐवजी हलक्या कोमट पाण्यात 1 चिमूटभर ओवा आणि अगदी थोडासा लिंबाचा रस मिसळून घेतलात तर पोटाच्या आत आलेली सूज हळूहळू कमी व्हायला लागते. कोमट पाणी पोटावर साठलेली चरबी हळूहळू वितळवतं, लिंबू पचनशक्ती सुधारते आणि ओवा पोटातला गॅस बाहेर काढायला मदत करतो. काही दिवसातच तुम्हाला स्वतःला जाणवेल की पोट हळूहळू आत जात आहे. हीच तुमच्यासाठी पहिली पॉझिटिव्ह गोष्ट असेल. नंबर 2, दालचिनी आणि मधाचा चहा. वयानुसार किंवा बदलत्या जीवनशैलीमुळे जेव्हा आपल्या शरीराची पचनशक्ती आणि मेटाबॉलिझम मंदावतं तेव्हा आपण जे काही गोड खातो त्या साखरेचं ऊर्जेत रूपांतर होत नाही. मग ती साखर थेट पोटाभोवती कडक चरबी बनून जमा व्हायला लागते. यावर उपाय म्हणून दालचिनी ही आपल्या पोटाच्या आणि कमरेच्या भागातील हट्टी चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदात सर्वोत्तम मानली गेली आहे. ती शरीरातील साखरेचं वेगाने ऊर्जेत रूपांतर करते, ज्यामुळे शरीरात नवीन फॅट साठत नाही आणि मध शरीराची अंतर्गत ताकद वाढवून चरबी वितळवण्यास मदत करते. यासाठी 1 कप पाण्यात पाव चमचा दालचिनी पावडर टाकून 5 मिनिटं उकळा. पाणी गाळून ते हलकं कोमट झालं की त्यात 1 चमचा शुद्ध मध घाला. लक्षात ठेवा, उकळत्या कडक पाण्यात मध कधीच टाकू नये आणि संध्याकाळच्या नेहमीच्या चहाऐवजी हे पेय प्यायला सुरुवात करा. नंबर 3, दुपारच्या जेवणात हिंग, जिरेपूड घातलेलं घरचं ताजं ताक. दुपारच्या वेळी खूप जड जेवण झाल्यामुळे किंवा घाईघाईत अन्न नीट न चावता गिळल्यामुळे ते आतड्यांमध्ये नीट पचत नाही. ते खाल्लेलं अन्न तिथेच साचून राहतं, ज्यामुळे पोटात जडपणा येतो आणि गॅसमुळे पोट अचानक फुगून बाहेर येतं. यावर उत्तम तोडगा म्हणजे दुपारच्या जेवणानंतर ताक पिणे. ताक पिण्याने पोटाचे निम्मे आजार तिथेच संपतात असं म्हटलं तरी चालेल. ताकामध्ये असणारे चांगले बॅक्टेरिया आतड्यांची सूज कमी करतात. यामुळे जेवल्यानंतर पोटात होणारा गॅस आणि पोट फुगणं तात्काळ थांबतं आणि पोटाचा घेर आटोक्यात राहतो. दुपारच्या जेवणासोबत किंवा जेवणानंतर वाटीभर घरचं ताजं ताक घ्या. त्यात चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा भाजलेले जिरेपूड टाकून ते प्या. सुरुवातीला वाटेल की जेवण जड झालंय, पण ताक प्यायल्यावर पोट एकदम हलकं वाटायला लागेल. फक्त ताक फ्रीजमधलं गार नसावं. नंबर 4, चालण्याची योग्य पद्धत. पोट आत खेचून चाला. अनेक स्त्रियांना चालताना हातात मोबाईल घेण्याची, अगदी सावकाश चालण्याची किंवा मनात खूप सारे टेन्शन ठेवून चालण्याची सवय असते. अशा चुकीच्या पद्धतीने चालल्यामुळे पोटाच्या स्नायूंवर अजिबात ताण पडत नाही आणि तिथली चरबी सैलच राहते. यासाठी लक्षात ठेवा, नुसतं चालणे आणि योग्य पद्धतीने चालणे याच्यात खूप मोठा फरक आहे. जेव्हा तुम्ही रोज एक वेळ ठरवून पोटाचे स्नायू हलके आत खेचून थोड्या वेळाने चालता तेव्हा शरीर आतून सक्रिय होतं. सुरुवातीचे 2-3 दिवस थोडा दम लागेल, पाय दुखायला लागतील, पण नंतर शरीराला एकदम रिलॅक्स वाटायला लागेल. पण बऱ्याच जणी काय करतात, 2-3 दिवस चालतात आणि मग सोडून देतात. पण चालण्याचा खरा इफेक्ट तर आठवडाभरानंतर दिसायला लागतो. घट्ट होणारे कपडे थोडेसे लूज होतात, सतत जड लागणारे पोट हळूहळू हलकं वाटू लागतं. एक छोटीशी विनंती,
जर तुम्ही रोज थोडा वेळ तरी चालत असाल तर खाली कमेंटमध्ये हार्ट द्यायला विसरू नका. नंबर 5, आहारात भरपूर फायबर असलेले पदार्थ वाढवा. जेव्हा आपल्या रोजच्या जेवणामध्ये फक्त चपाती, भात किंवा बटाट्यासारखे पिष्टमय पदार्थ जास्त असतात तेव्हा पोटाचे काम मंदावते. आहारात फायबरचे प्रमाण कमी असल्यामुळे अन्नाचा प्रवास आतड्यांमध्ये नीट होत नाही, बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि पोट कायम जड व पुढे आल्यासारखं वाटते. या समस्येवर फायबर हा सर्वोत्तम आहार आहे. फायबर पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत घ्यावी लागते, ज्यामुळे कॅलरीज जळण्याची गती आपोआप वाढते. फायबरमुळे पोट साफ होतं, बद्धकोष्ठता दूर होते आणि गॅसमुळे फुगलेलं पोट अगदी काही दिवसातच आत जाते. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणापूर्वी एक लहान प्लेट भरून काकडी, गाजर, मुळा आणि बीट यावर थोडं लिंबू पिळून ते आधी चावून खा किंवा पांढऱ्या भाताऐवजी कोंडानं काढलेला गव्हाची चपाती आणि सालीसह डाळी खाण्याची सवय लावा. नंबर 6, धने, जिरे, ओवा आणि बडीशेपचं जादुई पाणी. आपल्या शरीरात नको असलेला कचरा आणि जास्तीचं पाणी जेव्हा वेळेवर बाहेर पडत नाही तेव्हा पोटावर आणि कमरेच्या भागावर एक प्रकारची सूज येते, ज्याला आपण चरबी समजतो. यावर सकाळच्या चहाऐवजी जर आपण स्वयंपाकघरातले हे 4 मसाले एकत्र उकळून पाणी प्यायलो तर हे पोटासाठी अत्यंत गुणकारी ठरतं. धने शरीरातलं जास्तीचं साठलेलं पाणी बाहेर काढतात. जिरे आणि ओवा आपली पचनशक्ती इतकी तीव्र करतात की खाल्लेलं अन्न फॅट बनू शकत नाही आणि बडीशेप पोटातला गॅस बाहेर काढून पोटाला थंडावा देते. रोज रात्री 1 ग्लास पाण्यात हे 4ही मसाले प्रत्येकी अर्धा चमचा भिजत घाला. सकाळी उठल्यावर हे पाणी अर्धे होईपर्यंत चांगलं उकळा, गाळा आणि चहासारखं घोटघोट करून कोमट प्या. याने पोटाची आतली सूज एका आठवड्यात कमी होते. नंबर 7, कोकम सरबत आणि घरची सोलकढी. दुपारचं जेवण झालं की आपल्या शरीरात नवीन चरबीच्या पेशी म्हणजेच फॅट्स खूप वेगाने तयार व्हायला लागतात. खाल्लेलं अन्न नीट पचवण्याऐवजी त्याचं थेट फॅटमध्ये रूपांतर झाल्यामुळे कमरेचा घेर झपाट्याने वाढू लागतो. यावर उपाय म्हणून निसर्गाने कोकमामध्ये असं तत्त्व दिलं आहे जे शरीरात नवीन चरबी तयार होण्याच्या प्रक्रियेला अडथळा आणतं. बऱ्याच महिलांना दुपारच्या जेवणानंतर पोट खूप जड झाल्यासारखं वाटतं किंवा आळस येतो. अशा वेळी कोकम पोटाची पचनशक्ती जागी करतं आणि साठलेली कडक चरबी वितळवायला मदत करतं. दुपारचं जेवण झालं की साखरेचा वापर न करता कोकमाचा रस, पाणी, थोडं काळं मीठ आणि जिरे पावडर टाकून घरचं ताजं सरबत बनवून प्या किंवा जेवणानंतर वाटीभर ताकात कोकम टाकून केलेली सोलकढी पिण्याची सवय लावा. नंबर 8, सकाळी आणि रात्री न चुकता कोमट पाणी प्या. काही महिलांना फ्रीजमधलं कडक थंड पाणी पिण्याची किंवा थंड पदार्थ खाण्याची सवय असते, जी पोटासाठी हानिकारक आहे. थंड पाण्यामुळे पोटातील चरबी वितळण्याऐवजी अजून घट्ट होते, जी कमी करणे कठीण जाते. यावर सोपा मार्ग म्हणजे फ्रीजमधलं थंड पाणी पूर्णपणे बंद करा. कोमट पाणी प्यायल्याने पचनसंस्था पुन्हा वेगाने काम करू लागते. हे कोमट पाणी पोटातील फॅटचे लहान लहान तुकडे करून ते विरघळवण्यास थेट मदत करतं. सकाळी उठल्याच आधी 2 मोठे ग्लास कोमट पाणी गोटगोट करून प्या आणि रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी 1 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय ठेवा. याने पोटावरची चरबी साचून राहत नाही. नंबर 9, रात्री झोपताना बाळहरडा चघळणे. कधी कधी वर्षानुवर्ष साठलेला जुना मळ आतड्यांना आतून चिकटून बसलेला असतो. जोपर्यंत आपलं पोट आतून पूर्णपणे साफ होत नाही तोपर्यंत पोटावरचे बाहेरील चरबीचे थर कमी होत नाहीत. यासाठी आयुर्वेदातील बाळहरडा हा पोटातील साठलेला मळ बाहेर काढण्यास अत्यंत प्रभावी आहे. हा हरडा आपल्या आतड्यांना ताकद देतो, ज्यामुळे सैल पडलेलं पोट खूप वेगाने आत जायला मदत होते. रोज रात्री जेवण झाल्यानंतर एक छोटा बाळहरडा तोंडात धरून ठेवावा आणि हळूहळू चघळत त्याचा रस गिळावा. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पोट एकदम हलकं आणि साफ होतं, कुठेही फुगीरपणा जाणवत नाही. नंबर 10, रात्री झोपताना हळदीचं दूध आणि काळी मिरी. वय वाढतं तसे शरीरात होणारे अंतर्गत बदल, बिघडलेले हार्मोन्स आणि पोटाच्या अंतर्गत भागाला आलेली सूज यामुळे वजन नियंत्रणात असूनही महिलांचं पोट अचानक फुगलेलं दिसायला लागतं. हळदीला आपण फक्त जेवणाची रंगत वाढवणारा एक मसाला समजतो, पण खरं तर ते आपल्या शरीराला आतून डिटॉक्स करणारं एक उत्तम मेडिसिन आहे.
खास करून स्त्रियांच्या बाहेर आलेल्या पोटासाठी. रात्री जेव्हा तुम्ही हळद आणि काळी मिरी पावडर घालून गरम केलेलं दूध पिऊन झोपता, तेव्हा शरीर झोपेतच पोटाची अंतर्गत रिकव्हरी करायला सुरुवात करतं. याने पोटाच्या आतली सूज कमी होते आणि पोटाभोवतीची जमा कडक चरबी मऊ करते, ज्यामुळे सकाळी उठल्यावर पोट एकदम हलकं वाटतं आणि पोट पहिल्यासारखे फुगलेले वाटत नाही आणि थोडे आत जाते. हे दूध नियमित घेतल्यावर तुम्हाला 2 आठवड्यात त्याचा इफेक्ट दिसायला लागेल. नंबर 11. आल्याचा आणि पुदिनाचा पाचक काढा. खाल्लेलं अन्न वेगाने न पचल्यामुळे पोटात सतत वायू म्हणजेच गॅस तयार होतो. याच गॅसमुळं आपलं ओटी पोट कायम फुगून पुढे येत राहतं. या त्रासावर आलं आणि पुदिना खूप गुणकारी ठरतात. आलं पचनक्रिया वेगाने सुधारतं आणि पुदिना पोटाच्या स्नायूंना आराम देतो. यामुळे गॅस, अपचन किंवा चुकीच्या खाण्यापिण्यामुळे सुटलेलं पोट अगदी काही दिवसातच कमी दिसायला लागतं. 1 कप पाण्यात छोटा तुकडा आलं किसून आणि 5-6 पुदिन्याची पानं टाकून ते चांगलं उकळवा. हे पाणी गाळून संध्याकाळच्या वेळी जेव्हा चहा पिण्याची इच्छा होते तेव्हा चहाऐवजी हा काढा पिण्याची सवय लावा. नंबर 12. मेथी दाण्यांचं पाणी. जेव्हा शरीरातील इन्सुलिन आणि साखरेची पातळी सतत वाढलेली असते तेव्हा शरीराला वारंवार गोड किंवा चमचमीत खाण्याची तीव्र इच्छा होते. अशा वेळी अवेळी खाण्यामुळे पोटाचा घेर नैसर्गिकरित्या वाढतो. या अवेळी लागणाऱ्या भुकेवर ताबा मिळवण्यासाठी मेथी दाणे खूप मदत करतात. मेथीच्या दाण्यांमध्ये विरघळणारं चांगलं फायबर असतं, जे रक्तातील जास्तीचं फॅट शोषून घेण्याचं काम करतं. हे पोटाची नको असणारी भूक नियंत्रणात ठेवतं आणि पोटावरची चरबी विरघळवायला मदत करतं. रोज रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा मेथी दाणे भिजत घाला. सकाळी उठल्यावर ते पाणी उकळून कोमट प्या आणि खाली उरलेले मेथी दाणे चावून खा. याने 15 ते 20 दिवसात फरक जाणवू लागतो. नंबर 13. रात्रीच्या जेवणात साजूक तुपाचा वापर. वजन वाढेल या भीतीने अनेक महिला जेवणातलं तूप किंवा तेल पूर्णपणे बंद करून टाकतात. यामुळे आपले आतडे आतून कोरडे पडतात आणि शरीरात जुनी साठलेली चरबी अजून घट्ट धरून ठेवू लागतं. तूप पूर्णपणे बंद करणे योग्य नाही. घरच्या शुद्ध साजूक तुपामध्ये असे घटक असतात जे आतड्यांचा कोरडेपणा कमी करतात आणि पोटातील साठलेली कडक चरबी मऊ करून विरघळायला मदत करतात. रात्रीच्या जेवणात जड किंवा मसालेदार खाण्याऐवजी मूग डाळीची मऊ खिचडी किंवा वरण भातावर 1 छोटा चमचा घरचं साजूक तूप टाकून खा. याने पोटाचे स्नायू लवचिक राहतात आणि पोट फुगत नाही. नंबर 14. रात्रीचं जेवण कमी आणि लवकर करा. आजकाल रात्री उशिरा 10 ते 11 वाजता भरपेट जेवण करणे आणि लगेच झोपायला जाणे ही सवय खूप वाढली आहे. पण लक्षात ठेवा, रात्रीच्या वेळी आपली पचनसंस्था मंदावलेली असते. त्यामुळे ते अन्न न पचता थेट चरबीत रूपांतरित होतं. रात्रीचं जेवण हे तुमच्या आरोग्यासाठी जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते चुकीच्या वेळी घेतल्यास हानिकारक ठरू शकतं. रात्रीच्या वेळी जेवढं जड खाल तेवढं पोट वाढण्याची शक्यता जास्त असते. जर खरंच पोट कमी करायचं असेल तर रात्रीचं जेवण हलकं, प्रमाणात कमी आणि जमेल तेवढं लवकर खाण्याची सवय लावा. रात्रीच्या वेळी 1 ते 2 चपात्या किंवा अर्धी भाकरी आणि वाटीभर भाजी पुरेशी आहे. जेव्हा पोटाला रात्रीच्या वेळी आराम मिळतो तेव्हा शरीर साठलेली चरबी कमी करण्याचं काम सुरू करतं. नंबर 15. मानसिक ताण आणि चिंता कमी करा. सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे दिवसभर घर, मुलं, कुटुंब आणि इतर गोष्टींची मनात सतत घेतलेली चिंता. जेव्हा आपण जास्त ताण घेतो तेव्हा मेंदू कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन तयार करतो, जो थेट पोटावरच चरबी साठवायचं काम करतो. ही गोष्ट खूप कमी लोक सांगतील, पण पोट वाढण्याचं एक खूप मोठं कारण म्हणजे मानसिक ताण किंवा सततची चिंता. महिला दिवसभर घरातल्या प्रत्येकाची काळजी घेतात, पण स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतात. ही सगळी चिंता पोटाच्या आरोग्यावर परिणाम करते. ज्या स्त्रिया अति ताण घेतात त्यांचेच पोट बाहेर येते. यासाठी रोजच्या रोज स्वतःसाठी फक्त 5 मिनिटं काढा. शांत बसून डोळे बंद करून खोल श्वास घ्यायला सुरुवात करा. श्वास घेताना पोट बाहेर सोडा आणि श्वास सोडताना पोट पूर्ण आत जेवढे शक्य आहे तेवढे आत खेचा. या छोट्याशा सरावाने मन हलकं होईल
रात्रीची झोप शांत लागेल आणि पोट पुन्हा आत ढकलण्यास सुरुवात होईल. डिलिव्हरीनंतर वाढलेलं पोट कमी करण्यासाठी 5 सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1. बाळाला पहिल्या 6 महिन्यात नियमित स्तनपान करा. स्तनपान हा आईचं पोट कमी करण्याचा नैसर्गिक उपाय आहे. बाळ जेवढं दूध पितं तेवढं आईच्या शरीरातील गर्भाशय आकुंचन पावून आपल्या मूळ आकारात येतं आणि अतिरिक्त कॅलरीज जळण्यास मदत होते. उपाय: ज्या माता पहिल्या 6 महिन्यात बाळाला वरचं दूध न देता फक्त स्वतःचं दूध पाजतात त्यांचं गरोदरपणात वाढलेलं पोट वेगाने पूर्ववत होतं. नंबर 2. सुती साडीने किंवा बेल्टने पोट योग्य वेळी बांधणे. डिलिव्हरीनंतर पोटाचे स्नायू खूप नाजूक व सैल असतात. त्यांना जर बाहेरून आधार मिळाला नाही तर ते तसेच पुढे राहतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी पोट बांधायला हवं, जेणेकरून स्नायू घट्ट होतील. उपाय: जुन्या काळात बाळंतिणीचं पोट सुती साडीच्या मऊ कापडाने बांधून ठेवायचे. यामुळे सैल झालेल्या स्नायूंना पुन्हा आपल्या जागी यायला मदत होते. आता तुम्ही मेडिकलमध्ये मिळणारा बेल्ट वापरू शकता. नंबर 3. डिंक मेथीचे लाडू प्रमाणात खा. बाळंतपणात ताकद येण्यासाठी लाडू दिले जातात. हे चांगलेच आहेत, पण अति प्रमाणात लाडू आणि तूप खाल्ल्यामुळे ताकद येण्याऐवजी अतिरिक्त कॅलरीज पोटावर साठतात. उपाय: आईने दिवसातून फक्त 1 लहान लाडू सकाळी दुधासोबत खाणे पुरेसे आहे. दिवसभर भूक लागल्यास तुपाचे पदार्थ खाण्याऐवजी मऊ खिचडी किंवा सुकामेवा खावा. नंबर 4. साध्या पाण्याऐवजी ओवा आणि सुंठ उकळलेलं कोमट पाणी प्या. डिलिव्हरीनंतर शरीरात वात वाढतो, ज्यामुळे अंगावर सूज येते. अशा वेळी साधं किंवा थंड पाणी पिण्याने पोट फुगतं. ओवा आणि सुंठ शरीरातला वात कमी करतात आणि पोटाचा घेर वाढू देत नाहीत. उपाय: बाळंतपणात पिण्यासाठी रोज सकाळी पाणी उकळताना त्यात 1 चमचा ओवा आणि थोडी सुंठ पावडर टाकावी आणि दिवसभर तेच पाणी हलकं कोमट करून प्यावं. यामुळे बाळालाही गॅसचा त्रास होत नाही. नंबर 5. डॉक्टरांच्या सल्ल्याने कीगेल व्यायाम सुरू करणे. डिलिव्हरीनंतर लगेच जड व्यायाम किंवा पोटावर ताण पडणारे व्यायाम करणे धोक्याचे असते. या काळात ओटीपोटाचे अंतर्गत स्नायू मजबूत करणे गरजेचे असते. कीगेल व्यायामामुळे शरीराची रचना पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते. उपाय: जेव्हा तुमचे डॉक्टर परवानगी देतील, साधारणपणे 2 महिन्यांनी, तेव्हा पलंगावर सरळ झोपून पाय गुडघ्यात दुमडून कंबर हलकी वर उचलण्याचा व्यायाम म्हणजेच ब्रीज पोज रोज 5 मिनिटं शांतपणे करा, ज्यामुळे सैल पडलेलं खालचं पोट व्यवस्थित आत जाते. जाता जाता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा मैत्रिणींनो, पोट आत करणे हा एका दिवसाचा खेळ नाही आणि औषधांचा चमत्कारही नाही. हा तुमच्या रोजच्या चांगल्या सवयींचा परिणाम असतो. यातल्या 2 गोष्टी जरी तुम्ही प्रामाणिकपणे पाळल्या तरी आरशात पाहताना वाढलेला पोटाऐवजी तुमचा वाढलेला आत्मविश्वास दिसेल. स्वतःसाठी वेळ काढणे स्वार्थ नसून गरज आहे. यामुळे तुम्हाला छान वाटेल आणि तुम्ही स्वतःवर खुश राहाल. म्हणून स्वतःच्या शरीराशी मैत्री करा. स्त्रीने स्वतःला समजून घेतले की तिचे शरीरही पूर्ण साथ देते. माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू अशा सुंदर विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. खुश रहा. धन्यवाद.